हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर वाजलेले आहेत 7:30 आणि मी घरातलं थोडंफार कामावरून निघाले होते रेकॉर्डिंगसाठी. महापालिका इलेक्शनमुळे रेकॉर्डिंगच्या कामासाठी जेव्हा फोन येईल त्यावेळेला जावं लागतं. म्हणजे कधी कधी तर दिवसभर मला स्टुडिओमध्ये बसून राहावं लागतं आणि फायनली स्टुडिओमध्ये मी पोहोचलेले होते. तर बघू शकता स्क्रिप्ट गेल्या आम्हाला हातामध्ये दिलेलंच होतं आणि जवळपास एका दिवसाला 15-20 स्क्रिप्ट आम्हाला करावे लागतात आणि थोडाफार म्हणजे लोड होतोय कामाचा. पण हे कसं असतं, सीझनल काम असतं, त्यामुळं त्या वेळेला हे काम केलं की त्याचा बेनिफिट पण खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. आणि हा आहे सांगलीचा आवाज, म्हणजे हे आहेत आमचे विजयदादा कडणे. यांच्यासोबतच हे जे काम आहे तर ते माझं सुरू आहे. त्यानंतर इथलं काम केल्यानंतर साधारण दुपारी 12च्या दरम्यान मी पुन्हा घरी आलेले होते. घरातलं थोडंफार आवरून परत मी जेवण करून निघाले होते याच कामासाठी, रेकॉर्डिंगच्या कामासाठी. गेल्या मस्त असा पेरूचा आस्वाद सुद्धा घेतलेला होता आणि वेगवेगळ्या चिन्हासाठी वेगवेगळे उमेदवार, त्यामुळं बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं. पण आम्ही फक्त रेकॉर्डिंगचं काम जे आहे ना ते फुल एनर्जीनं आम्हाला करावं लागतं, त्यामुळे कधी कधी दम लागल्यासारखं होतं. पण थोडाफार मध्ये गॅप घेतला की मग पुन्हा त्याच एनर्जीनं आम्ही काम करतो. आणि काम करता मध्ये लाईट गेलेली होती, त्यामुळे काम जे आहे तर ते थोडंफार थांबलेलं होतं आणि बाहेर लोकांची बरीच गर्दी सुद्धा जमलेली होती की आम्हाला आमचं काम हवंय म्हणून. निवडणूक चिन्ह आहे बॅग. बॅग बॅग लक्षात ठेवा, बॅग निवडून आणायची बॅग. दुपारी जेवण करून स्टुडिओमध्ये जाताना एका ठिकाणी माझाच आवाज मला ऐकायला मिळाला. थोडंसं मला छान वाटलं ऐकून. आणि दुसऱ्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने रेकॉर्डिंगचं जे काम आहे तर ते आमचं सुरू असतं. तर साधारण 9:15 वाजलेले होते आणि आमचं काम जे होतं आजच्या दिवसाचं तर ते आवरलेलं होतं. घरी नेहाला फोन करून सांगितलं की जेवण वाढून ठेव, कारण खूप भूक लागलेली होती. चला तर मंडळी, या सोडवरती आजचा जो हा छोटा ब्लॉग आहे तो इथं संपवते. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.